पण प्राणघातक हल्ला केला होता. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मी आडविलं नामकं करीन तमकं करीन, राज्यातला पांधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांधन रस्ता सुद्धा, एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागत नाही. गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. त्यावेळेस घडलं आता. पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ती भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासह देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे. तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय, धमकी नाही आहे, हे तुम्हाला मी समजून सांगतोय. कारण तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या. कारण तुम्हाला जनतेची माया नाही आहे. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती. इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती. त्या लेकरांचा काय जीव मानला असत. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडला ना, मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका आणि मराठी बार मार खायला मोकळे बी नाहीत. तुमच्या पाया पडतो. मला चर्चेचा असा कटाळा आलाय त्या बरं. तेच बोलत ते बी, मी तेच सांगतोय मराठ्याला आरक्षण ओबीसीतून पाहिजे. ते म्हणतात नोंदी सापडून द्या, मग देतो. आता 58 लाख सापड्या, आता बोलायला जागा आहे का? मला म्हणले होते महाजन साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ती मागणी मान्य, तर आपल्याला पुढे जायला पाहिजे. पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही स्ट्रक्चर असतात, त्या स्ट्रक्चराप्रमाणे करायचं असतं. म्हणलं बरं ठीक आहे बा. मग आता तेव्हा नोंदीच नव्हत्या, आता 58 लाख आहेत. आधार पाहिजे ना. आता किती आधार पाहिजे? ट्रक भरून घेतो गाडी. आता 58 लाख नोंदी. बाकीच्याला आरक्षण ओबीसी दिलं, कोणाचा आधार आहे हो? आमच्या 58 लाख नोंदीचा अहवाल आधार आहे. आणखीन काय पाहिजे यांना? चर्चा फरच्या काही नाही. मी कदरून गेलो त्या चर्चेला. डायरेक्ट अंमलबजावणी हाय का नाही, मुंबई सोडित नसतं आणि काही करीत नसतं. यांनी केलं ना, मग यांना कळलं. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या आधी जाऊन बसते का कोणी पोट्टे पाहुण्याचे घर सापडायला लागलेत मुंबईत. नाही निरोप नाही. मी आता देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठ्याला सरसकट आरक्षण देतील का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, मुस्लिम आरक्षणासंदर्भात आपलं काय होत आहे? त्यांनी दिलं नसतं ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं, पण मराठेच ओबीसीत आहेत. 58 लाख नोंदीचा आता आधार आहे. आमचं हैदराबादचं गॅझेटियर आहे. कसं काय देणार नाहीत? त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही. 1.5-2 वर्ष वेळ दिला. 29 ऑगस्टला 2 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतात. पूर्ण वेळ दिला आम्ही. कुठंही सरकारचं वेटीच धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही. त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा, त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा. 2 वर्ष दिला. आता 1 घंटा सुद्धा देत नसतो. एकदा जर मी अंतरवाली सोडली, पुन्हा वेळ नाही. मंत्री येऊ नये, तिकडे संत्री येऊ नये तर फंत्री येऊ, पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती. त्यामुळं फडणवीस साहेबांनी लई डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी AKJR काढावा, गॅजेट लागू करावं, मोकळं व्हावं. आमच्या आहेत 8-9 मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये. या सरकारमध्ये साहेबच पाहिजे. 6 दिवसात एका फटक्यात तिन्ही जागेवर दिलं. एकदाच सांगितलं फक्त त्यांना फोन करू, या मॅटरमध्ये मी उतरणार. ताईच्या 3 मागण्या आहेत, त्या 2 दिवसात पुऱ्या करायच्या. नसता एवढंच म्हणलं बा. नसता मग आपलं कसं असतं, नाही ऐकलं मग आपलं याकडा दणका. त्या ताईला न्याय मिळेल. आपण सगळे संघ सोबत राहू. मी जातीवाद नाही करत, पण माझ्या लेकराला आरक्षण मागतोय. तुम्ही मला विरोध करू नका. ओबीसीचे नेते, माझे गरिबाचे लेकरं मोठे व्हावेत. कारण तुमचे लेकरं मोठे होताना आम्हालाही वाटलं होतं तुमचे लेकरं मोठे व्हावेत. आज माझ्या गरिबाच्या मराठ्याच्या लेकरांनी तुमचं काय केलं? त्याला का फाशी घ्यायला लावता? त्याला का आत्महत्या करायला लावता? ती तिकडचा गप आहे ना, त्याच्यामुळे नाव घ्या नाही. ती गप आहे. आम्हाला एक सवय, तो बोललं का मग झोडतो मी. त्या संघ आहे मिटायचं त्या संघ, पण ते पुढून बोलल्याशिवाय मी वाटत जात नाही. असं म्हणा व्हायला अवघड लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी तुम्ही नाही कळालंय कचका कसा असतो. ते मात्र तुमचं खरं आहे.